हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी नेहा. MPSC स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंतचे चालू घडामोडीवरील प्रश्न उत्तरे. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आम्ही बनवलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच वेळोवेळी येत राहील. प्रश्न क्रमांक 1. 2021 मध्ये किती पद्य पुरस्कार दिले जातात? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब 119. प्रश्न क्रमांक 2. आसाममध्ये आयुष्यमान CAPF योजना कुणी सुरू केली? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ अमित शहा. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यात पंख अभियान ही योजना सुरू केली गेली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. यावर्षी जीवन रक्षा पदक पुरस्काराने किती लोकांना सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड 40. प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब 26 जानेवारी. प्रश्न क्रमांक 6. 2 एअरप्रेसवे एअरस्ट्रिप्स असलेले पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 7. नुकतेच कोणत्या राज्यात तोषली राष्ट्रीय शिल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय अ ओडिशा. प्रश्न क्रमांक 8. पब्लिक अफेअर्स प्रकारात पद्मविभूषण 2021 कोणाला देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ शिंझो आबे. प्रश्न क्रमांक 9. स्वर्गात 100 दिवस हा रियालिटी शो कोणत्या राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केला जाईल? तर प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 10. IDBI इंच बोर्डाचे नूतन अध्यक्ष म्हणून कोणाला नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड सुरेश खट्टनार. प्रश्न क्रमांक 11. गोव्यातील 51व्या IFFL मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब अंधारात. प्रश्न क्रमांक 12. शगुन कोणत्या भारतीय राज्यातील केंद्रशासित प्रदेशाची प्रमुख योजना आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड पंजाब. प्रश्न क्रमांक 13. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब 7. आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन कोणता दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क 27 जानेवारी. प्रश्न क्रमांक 15. धनलक्ष्मी बँकेने MD व CEO म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड JK शिवन. प्रश्न क्रमांक 16. फ्रेंच कादंबरी ले मॅरेज डे पलेझिर चे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब ताहर बेन जेलॉन. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती 2020चा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क मेघालय. प्रश्न क्रमांक 18. AFC महिला फुटबॉल आशिया चषक कोणत्या वर्षामध्ये होस्ट करण्याचे हक्क भारताला मिळाले आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क 2022. प्रश्न क्रमांक 19. श्री शक्ती शनी सुरू करण्यासाठी कोणत्या संघटनेची तयारी आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब
इस्रो. प्रश्न क्रमांक 20. SBIच्या MD पदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, अ व ब दोन्ही. प्रश्न क्रमांक 21. कोलकाता येथे कोणत्या कादंबऱ्याने रोमान रोलँड पुस्तक पुरस्कार जिंकला? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड, मॅरेज डे पलेजीर. प्रश्न क्रमांक 22. एस्टोनियाची पहिली महिला पंतप्रधान कोण बनली आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, काजा कल्लास. प्रश्न क्रमांक 23. आशिया पॅसिफिक वैयक्तिक आरोग्य निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क, 10वा. प्रश्न क्रमांक 24. 5G दाखवणारी कोणती टेलिकॉम कंपनी भारतातील पहिली कंपनी बनली आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, एअरटेल. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी पंप वीज कनेक्शन धोरण सुरू केले? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या दिवशी शहीद दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड, 30 जानेवारी. प्रश्न क्रमांक 27. जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय अ, 30 जानेवारी. प्रश्न क्रमांक 28. NCRमध्ये आपले नवीन ताजमहाल प्रेरित इंजिनिअरिंग हब कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, मायक्रोसॉफ्ट. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या देशाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना लष्करी भूमिकांमध्ये सेवा देण्याच्या परवानगीवर स्वाक्षरी केली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, USA. प्रश्न क्रमांक 30. भ्रष्टाचार परसेप्शन इंडेक्स 2020 मध्ये भारताचा क्रमांक काय होता? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क, 86वा. प्रश्न क्रमांक 31. शेतकऱ्यांसाठी कृषी सखा ॲप कोणी लॉन्च केला आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, भारती एक्सा बँक. प्रश्न क्रमांक 32. 10,000 मीटर रेस वॉकमध्ये नवीन राष्ट्रीय अंडर 20 रेकॉर्ड कोणी केला? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब, अमित खत्री. प्रश्न क्रमांक 33. स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, राजस्थान. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या मोबाईल ब्रँडने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षा हर हात उपक्रम सुरू केला? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय ड, झिओमी इंडिया. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या राज्यात 3 टॉवर जेंडर पार्क सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय क, केरळ. प्रश्न क्रमांक 36. मायक्रोसॉफ्टने कोणत्या शहरात आपली नवीन IDC सुविधा सुरू केली आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ड, नोएडा. प्रश्न क्रमांक 37. आयुष्यमान भारताचे नवीन CEO म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणजे पर्याय अ, RS शर्मा. प्रश्न क्रमांक 38. भारतीय न्याय अहवाल 2020 मध्ये कोणत्या राज्यात सर्वोच्च स्थान आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ, उत्तर महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 39. इयरबुक या पुस्तकाचे लेखक कोण आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब, सेठ राजन. याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग लवकरात लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.